2-3 दिवस झाले तुमचा भाऊ सकाळीच उठून राहिला. काऊन कारण का घरी पाहुणे आले ना, त्याच्यासाठी दूध हे ते आणाच लागते. तर पाहतो तर काय वरच्या पाईपाचं पाणी पुरं गाडीवर पडून राहिलं. झालर गेलं आणायला लागते म्हटलं. मग त्याच्यानंतर मी चैतन्य कॉलनीत गेलो. चैतन्य कॉलनीतून मिठाईमधून काही 10 रुपयाचं दूध घेतलं आणि बिस्किटचे पुडे घेतले. मग त्याच्यानंतर घरी आल्याबरोबर मी म्हटलं आता तयार गियार होऊन जाऊ कामाला जायसाठी. मग काय रेनकोट गिनकोट घातला. बाहेर पाऊस येऊन राहिला. आता इले पाहतो तर काय इथं झोपली रे बा मोबाईल पाहता पाहताच. आणि हे बा चाल हेच कुत्रं होय नीरगाणी. भारी मिस्टेक हो गया सर. याच्या पुढं का हागला पाहिजे तू भाऊ, तुला मारतोस मी. त्या कुत्र्याच्या 2 शिवा ऐकून मग मी आलो हॉटेलवर आलो. पाहतो काय फरची पुसलेली होती. मी म्हटलं काय सध्या अंदर जाऊ नाही फरची वाहू द्यावं म्हटलं. मग त्याच्यानंतर खालून भाजीपाला वरतं घेऊन आलो. काऊन कारण का सध्या बाहुबली आहे ना मी. मग मोहित म्हणते बाहुबली आहेस म्हणते तर कचरा फेकून दे म्हणते. म्हटलं काही विषय आहे का म्हटलं त्यासाठी. मग त्याच्यानंतर मग आम्ही बॉटला गिटला जमा गिमा केल्या पुट्टे गिट्टे. मग नेलं विकाले भाऊ. काऊन कारण का पैसे जास्त भेटते नाही यावेळेस. काऊन करा बॉटलायला आहे आणि पुट्टे लय आहे. त्याच्यात गेली लाईन. मग दादा म्हणते मला की चल म्हणते MSCB ऑफिसून येऊ म्हणते. म्हटलं चला ना दादा म्हटलं. मग दादा गेला अंतर मी काय गेलो नाही. काऊन कारण हा चपराची पण मला तोडून घ्यायची नव्हती ना.